आवाहन करतोय राधाकृष्ण विखे पाटील या वस्तीमधून एल्गार करतोय। तर उद्या एकही घर पाडलं तर राधाकृष्ण विखे पाटलाला सुद्धा आम्ही सोडणार नाही। हा मनुवादी डाव आहे, दलितांचे बहुजनाचे घर पाडण्याचा डाव आहे। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारतोय, या राधाकृष्ण विखे पाटलाला हजारो घरं पाडून ही जमीन कुणाच्या घशात घालायची हा प्रश्न मी इथून विचारतोय। कोणत्या उद्योगपत्याच्या घशात घालायची? कोणत्या हरामखोरांनी आमचे घरं पाडायची सुपारी दिली आहे? आज आम्ही लहान लहान लेकरं इथं शिकतायत, आमच्या आया बहिणी चेहरे सुटलेत, संसार घरात आहे आणि हरामखोर चालेल इकडे बसून मिटिंग घेतात की उद्या घरं कसे पाडायचे। अरे आम्ही चोर नाही, तुम्ही जे म्हणलात ना ग्रामपंचायतची चूक आहे, कुणाची चूक नाही। 50 वर्षापासून इथं राहतोय, ही आमच्या बापाची जमीन आहे, कायदा आहे आमच्याकडं, आम्ही चोर नाही। आम्ही कायद्याने मागणी करतोय, जर 40-50 वर्ष जर आम्ही राहत असू तर ती जमीन आमची होती, ती कुणाची याच्या आधी होती याचा काही घेणं देणं नाही। त्याच्यामुळे डोक्यातून काढून टाका की याच्या 7 बाऱ्यावर काय लिहिलंय, आट्यावर काय लिहिलंय, हे सगळं काढून टाका। तुम्ही 40 वर्ष इथं राहताय ना, जोरात बोला, 40 वर्ष राहताय ना, तुमच्याकडे मतदान कार्ड आहे ना, तुम्हाला घरकुल दिलेत ना, तुम्हाला शाळा दिली ना, तुम्हाला अंगणवाडी दिली ना, तुम्हाला मंदिरं दिलेत ना, तुम्हाला विहार दिलेत ना। अरे मग तुमच्या काय बापाची जागा आहे का ही आमची जागा आहे? कुठून आली तुमची जागा? पण यांना प्रॉब्लेम पैठणच्या आतमध्ये जाताना मोक्याचा एरिया आहे, डोळ्यात खुपतोय, डोळ्यात खुपतोय या एरिया। हे निळे पिवळे हिरवे झेंडे लागलेले डोळ्यात खुपतायत, त्याला घशात घालायची जमीन, पोलिसांचा सहारा घ्यायचा, बुलडोजर लावायचे, दादागिरी करायची। उद्या जर या सगळ्या संघर्षामध्ये एखाद्या आया बहिणीचा जीव गेला तर भुमरे साहेब तुम्ही भरून देणार आहेत का? त्याला आमदाराला विचारतो, तुम्ही भरून देणार आहेत का? राधाकृष्ण विखे पाटील, उद्या आमच्या आया बहिणीच्या अंगावरून जर बुलडोजर गेलं, एखादा लेकरू मेलं, माणूस मेला, तुम्ही भरून देणार आहेत का? कोणत्या राज्यात राहतोय आम्ही? कोणत्या देशात राहतोय? हा देश आमच्या बापाचा आहे, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराजांचा देश आहे, अण्णाभाऊ साठेंचा देश आहे। तुम्ही आमच्या अंगावर बुलडोजर चालवताय, नोटीस पाठवता नाही, या अभियंत्याला लाज कशी वाटली नाही? आता शेपूट घालून बसलाय, फोन उचली नाही, शेपूट घातला, आता फोन उचली नाही। त्यांनी फक्त उद्या घर पाडून दाखवावेत, काठ पॅन्थरशी दीपक गर्भित इशारा आहे, तुमच्या मिटिंग तात्काळ थांबवा, बुलडोजरची कारवाई थांबवा आणि आम्हाला आमचं घर, हक्काचा आमचा अधिकार आम्हाला बहाल करा, इकडे येऊ नका। इकडे जायकवाडीचं पाडलं आम्हाला घेऊन देणं नाही, पण राहुल नगर, संजय नगर आणि दाळवाडीत घुसायचा प्रयत्न करायचा। त्यांना वाटतं यांच्या मागे कोण आहे? यांना वाटतं यांच्या मागे कुणीच नाही। उद्या जर एकही व्हिडिओ व्हायरल झाला तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पाठीमागे उभा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। गृहमंत्री फडणवीस, उद्या जर कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात बिघडला तर जर या कारवाई दरम्यान काही झालं तर सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, त्यांनी असणारे लक्षात घ्यावं।
कृष्ण विखे पाटलाला फोन लावला. त्यामुळे आता आम्ही बोलतो आणि सांगतो. खासदार म्हणतो त्यांना बोलावं लागेल. म्हणजे खासदार म्हणतायत की राधा किसन विखे पाटलाची कारवाई. हा, राधा किसन विखे पाटलांना काय कारखाना टाकायचा आहे का फॅक्टरी टाकायची? काय करायचं या जागेचं? मला वाटत असेल आता पैठणची निवडणूक झाली वाटतं, त्यांचा प्लॅन बघा. आमदारकी खासदारकी झाली, ही बी झाली. आता या लोकांना पाडलं तर यांचा फायदा काय? मत घेतले तुमचे. आता तुमची गरज कधी आहे? 2029 ला. तोपर्यंत तुमची गरज आहे का? आहे. म्हणजे आमचं मत चाललं, तुम्हाला आमचं मत चाललं. एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक जाल मुख्यमंत्री म्हणून होतात. तुम्हाला आमचं मत चाललं, आमचं मत घेतलं. आणि मत घेताना तुम्ही विचारलं नाही डेलिगेशन मध्ये राहता का? आमचं मत बरं लिगल होतं, आमचं मत बरं लिगल होतं. आम्ही धरपकड माणसं पण लिगल होतो, पण आज आम्ही अनलिगल झालो. वा, काय न्याय एकनाथ शिंदे साहेब, हे परवडणार नाही.